आपकी अदालतमध्ये हैदराबादमधून बीजेपी उमेदवार माधवी लतांवर आरोप आहे की यांना मुसलमानांच्या घरांमध्ये घुसायचं आहे. आता बघा, बीजेपीचे लोक म्हणत आहेत की माधवी लतांना तेव्हा नोटीस केलं गेलं जेव्हा 3 तलाकच्या विरोधात एक मोठं ॲजिटेशन उभं केलं होतं. खूप मुस्लिम महिलांना या गोष्टीवरून उकसवलं. आता ओवेसी साहेब म्हणत आहेत की हा आमच्या धर्माचा प्रश्न आहे, आमच्या घराचा प्रश्न आहे. ही कोण आमच्या घरात डोकावून बघणारी? हो 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 हो. त्यांच्या घरातल्या मुलींना सारखं सारखं विकलं जातं आणि धर्माचं नाव घेऊन हे लोक चुकीची कामं करतात. कुराण देखील असं म्हणत नाही की तुम्हाला तलाक 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 असं एकत्र म्हणायला पाहिजे. कुराण म्हणतं की तुमचं पहिलं तलाक तुम्ही निकाह जसं करता त्याच पद्धतीने मुलगा मुलगी इकडची माणसं तिकडची माणसं बसून पहिल्यांदा तलाक म्हटलं पाहिजे. त्यानंतर 3 किंवा 6 महिन्यांनी तेवढा वेळ त्यांना दिला पाहिजे आणि मग एकाच घरात त्या दोघांनी राहायला पाहिजे. कारण कोणताही धर्म असं नाही म्हणत झालेलं लग्न संसार तोडावं. तरी देखील जर होत नसेल तर दुसऱ्यांदा बोललं पाहिजे पुन्हा त्याच लोकांच्या समोर आणि 3 महिन्यांच्या नंतर तिसऱ्यांदा म्हटलं पाहिजे. आता तुम्हीच सांगा, जर असा नियम असेल कुराणामध्ये की 9 ते 12 महिन्यांपर्यंत तलाक कोणीही 3 वेळा म्हणू शकत नाही, त्यानंतर देखील त्यांनी त्या सगळ्या गोष्टी परत केल्या पाहिजेत मुलीला ज्या त्यांनी लग्नाच्या वेळी घेतल्या होत्या आणि त्यानंतर मुलांना आणि बायकोला देखील ज्यांच्याकडून त्यांनी तलाक घेतलाय त्यांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी पैसे दिले पाहिजेत. ह्या ठिकाणी जर लोक दलाल बनून ट्रिपल तलाक नियम करून आपल्या फायद्यासाठी मुसलमान मुलींना विकत असतील, आपल्या फायद्यासाठी त्यांना पसमंदा ठेवतात, आपल्या फायद्यासाठी ही लोक मुलींना मोठं होऊ देत नाहीत, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ही लोक मुलीच्या शरीराचा व्यापार करतात. मग आता सांगा साहेब, हा कसला त्यांचा हक्क बनतो? हे डेमोक्रेसी आहे का साहेब? बघा माधवीजी, आता कुराण शरीफ त्यांचं, शरीयत त्यांची, कायदा त्यांचा, मुली त्यांच्या, निकाह त्यांचे, लग्न त्यांची. मग तुम्ही कोण आहात त्यांच्यामध्ये बोलणाऱ्या? I'm the citizen of this country who keeps the right to interfere into the pain of any woman or any citizen of this country. आता त्यांचा आरोप हा पण आहे की बीजेपीकडनं साहेब, त्यांनी आर्टिकल 19 बद्दल जर कोणी पार्लिमेंटमध्ये पाहिलं असेल तर त्यांनी जोरजोरात ओरडून ओरडून आर्टिकल 19 बद्दल सांगितलं होतं. इफ यू गो थ्रू हिज स्पीच इन पार्लिमेंट, मोदीभाईने एकच गोष्ट, दे हॅव डन अन अमेंडमेंट, द गर्ल शुड गेट मॅरिड ॲट द एज ऑफ 21, जेणेकरून मुलगी अशा प्रकारचा ट्रिपल तलाक होणार असेल किंवा आणखी कुणी गरीब किंवा गावातल्या मुलींचं लवकर लग्न होत असेल बालविवाह, तर त्यापासून वाचण्यासाठी मुलींना स्वतःचा निर्णय घेण्यासाठी लग्नाचं योग्य वय त्यांनी 21 केलं. ह्यालाच धरून आर्टिकल 19 धरलं. आर्टिकल 19 मध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये की हे फ्रीडम इज फॉर लिव्ह इन रिलेशनशिप, फ्रीडम इज फॉर सेक्स, फ्रीडम इज फॉर मॅरेज वेन एव्हर दे वॉन्ट. आर्टिकल 19 म्हणतं की यू कॅन हॅव प्रोफेशनल फ्रीडम, राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच. हे नवीन नवीन आता कुठून आणून तुम्ही टाकतायत आणलाय हे? ना नवीन युनिफॉर्म सिव्हिल कोड, UCC, हो हो ज्या अंतर्गत लिव्ह साठी सुद्धा कायदे आहेत. ओवेसी साहेब जेव्हा आपकी अदालतमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांच्या बेडरूममध्ये डोकावणारा कायदा आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये बेडरूम कुठून आलं साहेब? आता हे तर माझ्या समजण्या पलीकडचं आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतं की ज्या स्त्रियांना माहेरी सुद्धा मुलांच्या बरोबरीने प्रॉपर्टी किंवा असं काहीही मिळत नाही आहे, त्यांचा हक्क बनतो की धर्म न पाहता मुलीला देखील मुलांच्या बरोबरीने हक्क मिळायला पाहिजेत. आता हा बेडरूम कुठून आला प्रॉपर्टीमध्ये? अच्छा, ते कॉट आणि बेड देण्याबद्दल बोलत आहेत का? नाही, बघा त्यांना वाटतं की हे जे सगळे कायदे आहेत, भले मग तो हां. 3 तलाकचा असो, भले तो युनिफॉर्म सिव्हिल कोडचा असो किंवा किंवा 33.3 CAA असो वुमेन रिझर्वेशनचा किंवा असो. CAA असो, हे सगळेच्या सगळे मुसलमानांना त्रास देण्याचे हे कायदे आणले जात आहेत. असदजी सगळ्या स्त्रियांच्या मागे लागले आहेत साहेब. त्यांना स्त्रियांना
पुढे येऊ द्यायचं नाहीये. ज्या व्यक्तीला स्त्रियांचे अश्रू पुसायचे असतात ना, ते सगळ्यात आधी पुढे येऊन त्यांच्या त्रासाबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल स्वतः ते पार्लिमेंटमध्ये बोलतात. असं कधीही वर्तन ते करत नाहीत. जेव्हा प्रधानमंत्री स्वतः असं म्हणतात, की पसमंदा मुसलमान किंवा मुसलमान स्त्रियांना तुम्ही इज्जत द्या, समानता द्या आणि हे मध्ये येतात, की नाही मिळायला पाहिजे, तर कोणाचे द्वेषी आहेत साहेब हे? ते यासाठी कारण त्यांना वाटतं, की असे सगळे जेव्हा कायदे येतील, सीएए तर येईल, चिरडण्यासाठी यूसीसी कायदा स्त्रिया नाही येईल, मिळणार आमची त्यांना. प्रतिष्ठा आणि आमच्या ओळखीवर सुद्धा प्रश्न उठायला लागतील. मुसलमानांची ओळखच संपून जाईल या देशामध्ये. फक्त असज्जींचीच ओळख संपून जाईल. म्हणून त्यांना असं म्हणायचं आहे, की मुसलमान स्त्रियांची प्रगती नाही झाली पाहिजे. त्यांना असं म्हणायचंय, की मुसलमान स्त्रियांना स्वेच्छा नाही नाही, मिळाली नाही. ते पाहिजे. तर म्हणतात, की माझी इच्छा आहे, की हिजाब घातलेली मुलगी या देशाची प्राईम मिनिस्टर बनावी. आणि बेनझीर भुट्टो नाही घालणार. बुरखा न घालता, कोणताही फेस मास्क न लावता, काही न घालता बेनझीर भुट्टोजी प्रधानमंत्री बनल्या. सौदी अरेबियामध्ये मिस सौदी अरेबिया देखील येईल. डू यू नो दॅट? आता सौदी अरेबियामध्ये मिस सौदी अरेबियाचे कॉम्पिटिशन चालू आहेत. तर मग तो कोणता असा वेगळा इस्लामांचा देश आहे साहेब? हे मदरसांमध्ये शिक्षण नाही करू देत. 75 वर्षांपासून जे कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 30 दिलंय त्याचा वापर करत नाहीत. पण ते एक मात्र असे माणूस आहेत जे म्हणतात प्रधानमंत्री बनल्यानंतर देखील स्त्रीचा चेहरा कोणालाच दिसला नाही पाहिजे. वाह! वाह! म्हणून मी म्हणते रजत साहेब, हा एकमात्र असा माणूस आहे जो म्हणतो की माझ्या तोंडून भारत माता की जय निघणार नाही. हा असा एकमेव माणूस आहे जो म्हणतो की माझ्या मानेवर सुरा ठेवला तरी देखील मी भारत माता असं कधीच म्हणणार नाही. असा एक माणूस जो आपल्या धरती मातेला कधी आई म्हणू शकत नाही, तो आपल्या जातीतल्या स्त्रियांची काय देखरेख करणार साहेब? काय तुम्ही आता मला ही गोष्ट लक्षात आली आहे, की कमीत कमी तुम्हाला वाटतंय, की हैदराबादच्या स्त्रियांच्या मुस्लिम वोटर तर तुम्हाला नक्कीच मिळतील. तिथूनच्या मुस्लिम स्त्रिया तर तुम्हाला मत करतीलच. साहेब, ज्यांना यातून बाहेर निघायचं आहे ना, ते लगेच आम्हाला मतं देतील. जनतेमधून आता आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हल्लीच ओवेसी साहेब मुख्तार अन्सारींच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी गेले होते शोक व्यक्त करायला. तरी देखील तुमच्या पक्षाने याला राजकीय मुद्दा बनवला, असं का? आता ते तिथे काय म्हणाले हेही मी तुम्हाला सांगतो. जी सांगा ना, सांगा. जेव्हा शोक व्यक्त करण्यासाठी साहेब. गेले, तर ओवेसी साहेब म्हणाले, "इंशाअल्लाह इन अंधेरों का जिगर चीर के नूर आएगा. तुम हो फिरौन, तो मूसा भी जरूर आएगा." खूप मस्त साहेब. आता ह्यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. या लोकांना मुख्तार सारखे अजून 8 लोक खून करणारे पाहिजे आहेत. इंडियन एक्सप्रेस. असदुद्दीन ओवेसी बुक्ड फॉर सेडिशन ओव्हर एक्सटेंडिंग लीगल एज टू एलिज्ड ISIS मेंबर्स. आता सांगा, हा आहे मुसलमानांचा मसीहा. ते म्हणाले, की मसीहा. कोणीतरी व्यक्ती गुमराह झाला होता. अच्छा. त्याच्यावर आठ ह्या बाबतीत कत्ल केस चालू केल्यानंतर? आहे. 8 खून केल्यानंतर तो गुमराह झाला? अरे यार, त्याला सोडून दिलं तर अजून खून करून अजून गुमराहच करत फिरेल. आणि याचं मुख्तार अन्सारी सोबत तर काहीच देणंघेणं नव्हतं. मुख्तार अन्सारी तर त्या विभागातून पार्लमेंटसाठी निवडले देखील गेले होते. जर ISIS मेंबर्सना काय म्हणतात मदत पुरवणारे असज्जी 40 वर्षांपासून जर जिंकत असतील, तर मग 8 खून करणारे मुख्तार साहेब जर जिंकत असतील कुठून तरी, तर कोणती आश्चर्याची गोष्ट आहे? अशी कोणती गोष्ट आहे? व्हाय शुड वी बी वरिड अबाउट इट? म्हणूनच म्हणते की असद इज नॉट द बी टीम ऑफ BJP. तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं आहे. असद, मुख्तार अन्सारी हे सगळी लोक एकमेकांची बी टीम आहेत आणि एकमेकांसाठी हे लोक काम करत असतात. आणि सगळा आरोप घेऊन असे चांगले लोक, सज्जन लोक जसे मोदेभाई आहेत, अमितभाई आहेत, ज्यांना चांगलं काम करायचं आहे देशासाठी, कोणताही धर्म मध्ये न आणता त्यांच्यावर ही लोक पुन्हा आरोप लावत असतात. म्हणजे कोणताही मुसलमान असं कधीही समजू नये की खरोखरच
अस्सल मसीहा अस्सल जो असली माणूस त्यांच्यासाठी आहे तो मोदीभाई आहे. तुम्ही म्हणता की औरंगजेबच्या नियमांपेक्षाही वाईट हां. आहे, इंग्रजांच्या नियमांपेक्षाही वाईट आहे. हं. वाटतंय की दोन्ही भाऊ मिळून शासन करत आहेत. हो. हो तर मग चेंगीचेरलामध्ये काय झालं? चेंगीचेरलाचा एक किस्सा असा आहे साहेब, की तिथे पारधीवाड्याची लोकं अशी असतात, जी फक्त फळं विकतात. आमच्याकडे त्यांना म्हणतात पिट्टलू. पिट्टलू म्हणतात, जी तिकडची भाषा आहे. तुम्ही जर पाहाल तर जी तिकडची एस-टी लोकं असतात, बिचारे त्यांना कोणत्याही प्रकारची उन्नती आम्ही त्यांच्यात नाही बघितली. त्यांचं आयुष्य फळं विकत, विकत, विकत निघूनच जातं. ही लोकं सगळ्यात मोठा गुन्हा तुम्हाला माहिती आहे काय केलंय त्यांनी? होळी खेळले साहेब. होळी खेळले फक्त. थोडी गाणी लावली, काही मुली येऊन नाचल्या, नाचत-गाचत होळी खेळत होत्या. इतका मोठा गुन्हा साहेब आहे का तो? की तुमच्याकडे मशिदीतून काही तरुण मुलं बाहेर पडतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओज काढले जातात. त्यांच्या मुली तर हिजाब घालून बाहेर पडल्या पाहिजेत. आणि हिंदूंच्या मुली तिथे एस-टीच्या इतकी छोटी माणसं आहेत ती साहेब, त्यांचा आवाज देखील बाहेर पडत नाही. ते त्यांच्या घरांच्या समोर व्हिडिओ लावून होळीचा उत्सव करत होते. तुम्ही त्यांचा व्हिडिओ बनवता. हे चांगल्या घरातल्या मुलांची लक्षणं आहेत का? सांगा तुम्ही. सांगा ना. आणि तुम्ही तुमच्यासाठी दोन्ही मुली सारख्या नाही आहेत का साहेब? तुम्ही एक स्टेटमेंट दिलं तरी एक स्टेटमेंट त्याच्यावर तुम्ही गेलात का तुम्ही तिथे? मुख्तारच्या अंत्यविधीला गेलेलात तुम्ही दुःख व्यक्त करायला. आणि 8 मुली त्यांचं डोकं फुटलंय तिथे. एक मुलगी तर गर्भवती होती त्याची, प्रेग्नंट होती. तुम्ही तिथपर्यंत गेला नाहीत. आम्ही फक्त बोलत असतो. आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेली होती, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्या मुलीला भेटण्यासाठी, कारण पोलिसवाले मला जाऊ देत नव्हते तिथे. आणि एफ-आय-आर बाहेर काढले, तर पेटी केसेस. डोकं फोडण्यासाठी पेटी केसेस कराल का तुम्ही? जेव्हा एफ-आय-आर मिळतोय असं ताबडतोब. आणि जेव्हा हेच पूर्ण पारधीवाड्याचे लोक स्वतःची सुरक्षा करून घेण्यासाठी उलटं त्यांच्यावर डोकं फोडून घेतल्यानंतर पण लढत असतात. 307 अटेम्प्ट टू मर्डर लावता तुम्ही त्यांच्यावर. कुठचं डेमोक्रेसी साहेब आहे हे? आणि आता आम्ही जर त्यांच्यावर आवाज उठवला तर? मग तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळं म्हणता? हां, तर हे औरंगजेबच आहेत. ब्रिटिशर्स पण आहेत तिथे. तोडताय तुम्ही लोकांना. आता भडकवणारी भाषणं देऊन तुम्ही तोडताय की नाही तोडताय हिंदू मुसलमानांना? तुम्हाला नकोच आहे हिंदू मुसलमानांनी कधी एकत्र यावं म्हणून. अहो, कधीतरी तुम्ही चांगलं बोलून बघा ना. एकदा तरी बोला. ऐकायला व्याकुळ झालीये मी इथे. चांगलं तरी बोला, मला ऐकायचंय. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जाते आणि नॅशनल न्यूजवाले येऊन मला कव्हर करतात. तिथेच माझ्या बाजूला एक आई होती. ती रडायला लागली. म्हटलं, "का रडताय तुम्ही?" तर ती मला म्हणाली, "18 वर्षाचा एक मुलगा, एकुलता एक मुलगा, 2 दिवस झाले, त्याला एका मुसलमान मुलाने बॅकयार्डमध्ये बसमध्ये कापून इंटेस्टाईन बाहेर फेकले." आता मी ही गोष्ट सांगते तेव्हा मला स्वतःला वाईट वाटतंय. का सांगा बरं? कारण प्रत्येक मुसलमान तर असा नाहीये ना. आणि जो हे करतोय, त्याला तर शिक्षा मिळायलाच पाहिजे ना. मला अजिबात आवडत नाही जेव्हा पण मी ही गोष्ट सांगत असते. अहो, पण हकीकत तर हीच आहे ना साहेब. आणि हीच गोष्ट जेव्हा मी त्या आईकडून ऐकली साहेब, आणि जेव्हा मी तिला नॅशनल न्यूजमध्ये जायला मदत केली आणि त्यावर मी आरडाओरडी करू लागली, एका तासाच्या आत जी 2 दिवस पोस्टमॉर्टम केलेली बॉडी मिळत नव्हती, एका तासाच्या आत ती बॉडी मिळाली. आता जेव्हा हैदराबादमध्ये तुम्ही लोकसभा निवडणूक लढत आहात, हे सगळे इश्यूज तुम्ही सगळ्यांसमोर आणत आहात. निवडणूक जिंकाल तर वाटतं की तुम्हाला काहीतरी भलं करू शकाल तिथल्या लोकांचं? काय भलं करणार साहेब? आजपर्यंत अंधारात आहेत. प्रकाशात घेऊन येणार आम्ही कॉन्स्टिट्युएन्सी. सूर्य उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश आम्ही दाखवूनच राहणार आहेत त्यांना. दाखवूच आम्ही त्यांना. इतिहास निर्माण करू शकू आम्ही की या भारतवर्षात हिंदू आणि मुसलमान भाऊ भाऊ म्हणून राहू शकतातच. हे अब्दुल कलामजींसारख्या लोकांचा देश आहे हे. ह्यावेळी आम्ही त्यांना दाखवूनच देऊ. 400 पार हैदराबादमधूनच दाखवून देऊ त्यांना.
आणि हे पण आम्ही दाखवून देऊ पूर्ण दुनियेला जे मोदीबाईंनी सांगितलंय, सबका साथ सबका विकास. पण मी फक्त एकच लाईन आवडते मला बोलायला. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब आज से. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज से. हम चलेंगे साथ साथ, डालें हाथों में हाथ, क्योंकि सबका साथ परफेक्ट.